शिरगाव कवठे सोसायटीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी। तासगाव तालुक्यातील शिरगाव कवठे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सोसायटीचे सभासद बाहुबली दादासो पाटील यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 83, 84, 88 आणि 78 अंतर्गत सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार सभा मंडपाचे बेकायदेशीर बांधकाम, कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीररित्या वेतन, कर्ज नील, बनावट दाखले, वार्षिक अहवालात दिशाभूल, वॉटर ATM अपहार, एका ॲग्रो कंपनीकडून सुमारे 10 लाख रुपयांची अनामत रक्कम सोसायटीच्या खात्यात वर्ग असे अनेक गैरप्रकार करून सोसायटीत लाखो रुपयांचा अपहार केल्याची पाटील यांनी तक्रार केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा तक्रारदाराने दिला आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव। नमस्कार, मी बाहुबली दादासो पाटील, राहणार शिरगाव कवठे। मी शिरगाव विकास सोसायटीमध्ये सभासद आहे। आमच्या सोसायटीमध्ये गैरकारभार झालेला आहे। त्या संदर्भात मी सहाय्यक निबंधक तासगाव, उपनिबंधक सहकारी संस्था सांगली या ठिकाणी मी तक्रार दाखल केलेली आहे। त्या संदर्भात यामध्ये आर्थिक बाबी आहेत। त्यामध्ये असं आहे की आपल्या संस्थेमध्ये कर्ज असताना सभासदांना नीलचे दाखले देण्यात आलेले आहेत। कर्ज येणे बाकी असताना देखील परत आपल्या संस्थेमध्ये प्रशांत चव्हाण नावची व्यक्ती कोणती कर्मचारी म्हणून नसताना त्या व्यक्तीचे कर्मचारी वेतन म्हणून चेकद्वारे त्यांना पगार देण्यात आलेला आहे व असे भरपूर काही बाबी आता मी अर्जामध्ये सगळे नमूद केलेलं आहे। या संदर्भात सखोल चौकशी व्हावी व प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा।